बर का रे सदा, हा माझा मुलगा दिलीप. नमस्कार. आणि हा विजय माझा भाचा. यंदाच बीकॉम झालेत. हो का? आणि बर का रे, हा सदाशिव खोटे माझा बालमित्र. अरे बरेच दिवसापासून तुला सांगायचं म्हणत होतो. काय? दोघही स्वतंत्र व्यवसाय करायचं म्हणतायत. 25,000 रुपये मागतायत. वा वा, चांगली उमेद आहे. दे पैसे. पैसे मी देतो. मी पैसे देणारच आहे रे, पण यांना जगाचा अनुभव नाहीये म्हणून जरा विचारात पडलोय. हो, पण काका व्यवहारात पडल्यावर आपोआपच अनुभव मिळणार नाही का? हो, आणि त्यातून शिक्षण सुद्धा मिळालंच की. मी काय म्हणतो सदाशिव, तू एक यशस्वी कर्तबगार व्यापारी आहेस. तू यांना व्यवहाराचे धडे द्यावेस असं मला वाटतं. आम्ही सचोटीनं वागून आणि खरं बोलूनच व्यवहार करणार आहोत. त्यामुळं यश आम्हालाच मिळणार, कारण अंतिम विजय हा सत्याचाच असतो. हो ना, आणि त्यासाठी अनुभवाची किंवा धडे शिकण्याची काही जरूर नाही. यात तुमच्या 2 वाक्यात 5 चुका आहेत. पहा किती हुशार माणूस आहे. मुलांनो, जग फार बदललंय. तुम्ही असं करा, माझ्यावर चला. या जगात कसं वागायचं हे मी तुम्हाला शिकवतो. पटलं तर माझ्यावर राहा, नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. मला वाटतं खोट्यांचं म्हणणं मान्य करावं. इट्स व्हेरी फेअर. म्हणतो तर आपल्याला काय. ठीक आहे, आम्ही याला तयार आहोत. केव्हा निघायचं? अरे लगेच. शुभ कार्याला विलंब नको. काय? बरोबर आहे. चला चला. तर मुलांनो, अरे वय का, बसा बसा. थँक्यू. व्यवहार म्हणजे काय हे शिकण्यासाठी तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलेला आहे. असला तयार गुरु तुम्हाला कुठेही मिळणार नाही. असं काय? या कलियुगात कसं वागायचं याचे प्राथमिक धडे मी तुम्हाला दिले. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही शिकवलेले धडे आम्हाला बिलकुल मान्य नाही. हा. तुम्ही आम्हाला खराचं खोटं कसं करायचं ते शिकवलं. हा, अरे हल्लीच्या काळात त्यालाच व्यवहार असं म्हणतात, आणि तोच मी तुम्हाला शिकवला. काय मामा? हो ना. तरी तुम्ही कोरडे ते कोरडेच. हो ना, पण या जगात सत्यानं वागून आणि सत्यानं बोलून फायदा होतो असं आमचं म्हणणं आहे. तशी एक योजनाही आम्ही आखले. सिद्ध करून दाखवूच.
तर मारा पैस. तुम्ही सत्यानं वागून व्यवहार केलात आणि यशस्वी झालात तर मी तुम्हाला 500 रुपये देईन. पण जर हरलात तर तुम्हाला मला 500 रुपये द्यावे लागतील. अहो पण पैच कशाला? अरे बाबा, प्रत्येक शिक्षणासाठी किंमत ही मोजावीच लागते. त्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. मुलांनो, तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही पैज लावू नका. अच्छा, तुम्ही सत्यानं वागाल आणि पैज हाराल, कारण जग तसं नाहीये. मुळीच नाही. शेवटी विजय सत्याचाच होणार. बघाच तुम्ही. मी तुला एक रिक्वेस्ट करायला आलोय. माझं एक काम करशील? सांग ना. होण्यासारखं असेल तर नक्की करेन मी. मला काही साड्या विकत घ्यायच्या. का? लग्न वगैरे काढले घरात? लग्न? हं? माझ्या लग्नाला खूप अवकाश आहे. मी साड्यांचा व्यापार करणार आहे हो. आणि त्यातलं तुला फार चांगलं कळतं, माहित आहे मला. हे कुणी तुला सांगितलं? सांगायला कशाला हवं? मी माझ्या डोळ्यानं पाहतो ना. तुझी आवड फार चांगली आहे. बरंच लक्ष असतं की तुझं. तू जर माझ्यावर खरेदीला आलीस ना तर चांगलं सिलेक्शन करता येईल. येशील ना? नक्की येईल. हा व्यवहार मी सत्य बोलून आणि सचोटीनं वागून पूर्ण करीन अशी पैज लावली तुझ्या पप्पांच्याकडे. दिलीपी माझ्या बरोबर आहे. तुझ्यासारखी विचार करणारी माणसं मला खूप आवडतात. केव्हा जायचं आपण? उद्या. विजय, साड्या छान आहेत आणि कांजीवरम म्हणल्यावर घ्यायला काहीच हरकत नाही. साहेब, तुम्ही प्रथम व्यवहार करते आणि एकदम 30 नग घेते म्हणून तुम्हाला कन्सेशन देते. अहो, 300 रुपयाची साडी 200 रुपयाला आम्ही तुम्हाला देते. 100 रुपये तुमचा फायदा. हो, थँक्यू. पण का तुमचा हा माल अजून खपला कसा नाही? त्याचं काय साहेब, ते थोडं आउट ऑफ फॅशन झालंय ना. अहो ताई, पुढच्या आठवड्यात जयाप्रदाचा सिनेमा येतोय, त्यात हीच साडी नेसली ती. पुन्हाही फॅशन येणार बघा. डोळे झाकून माल घ्या साहेब तुम्ही. माझा ऐका. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही आमचा माल बांधून ठेवा, आम्ही उद्या येतो. चल का? ठीक आहे. विक्रम शाडी मार्टचा माल नेहमीच चांगला असते. अच्छा, अशा माल मिळायचा नाही. हा. इतके स्वस्त्यात तर नाहीच नाही. अहो खरं सांगता की काय? हा. मग घेऊनच टाकतो. घेऊन टाका. हा. नगा मागे 50 रुपये कमिशन देईन मी. हा. मला बी हवाय. अहो पण त्यांच्याकडे फक्त 30च नग होते हो, आणि ते सगळे आम्ही घेतले. अरे तुम्ही विचारून तर बघा. हा, विचारून सांगतो तुम्हाला मी, नंतर कळवतो हा तुम्हाला. हा. हॅलो, कोण? विक्रम शेट का? हा हा हा, मी बोलते. माशा चांगला गळाला लागलाय. आत्ता एक माणूस चौकशीला आला होता, त्याला मी सांगितला माल घ्यायच म्हणून. ते गिराईक येतच आहे. तुमचा कमिशन लागू झाला. काय मामा, काय झालं? काय होणार? दोघेही फसले. जयाप्रदानं कांजीवरमची साडी त्या पिक्चर मध्ये नेसलीच नाही. काय? हे तुम्ही नवीन काय सांगताय? हे मला पूर्वीच माहित होतं. हे हारणार हे निश्चितच होतं. ही तुमची कांजीवरम साडी पहिल्या धुण्यातच विरली. इतके हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं. असे जाऊ, त्याचा माल परत करू. चल. आणि पैसे परत आणू, असंच ना? हो ना. तो देणार नाही. तो नाही, त्याचा बाप देईल. उचल रे. वेडे. चल. हे बघा, एकदा विकलेला माल आम्ही परत नाही घेत. अहो पण ही शुद्ध फसवा फसवी आहे. हे बघा, मुकाट्यानं बाहेर जाता का? बोलवू माणसाला. माणसाला बोला, आणखीन कुणाला बोलू? आमचे पैसे. हनुमान सिंग. हनुमान सिंग. अहो पण आमचे पैसे. ते बोंबलले आता. चल रे. अच्छा अच्छा, हा करतो करतो. हा. आता कळलं ना की सत्यानं वागून आणि सत्य बोलून आपला फायदा होतो. हे तुमचं म्हणणं चूक आहे. त्यामुळे फायदा तर नाहीच, पण तोटा झाला. हा, त्याचं कारण काय? की आपण जरी सत्यानं वागलो तरी जग तसं वागत नाही. हारलात कबूल करा. 500 रुपये द्या. वाईट वाटून घेऊ नका. आता माझ्या मार्गाने जाऊन तुमचे गेलेले पैसे त्याच माणसाकडून कसे परत मिळायचे हा धडा मी तुम्हाला शिकवतो. त्याचे 500 रुपये वेगळे होतील. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ते उद्या सकाळी बघा. मालक, तेवढे टॅक्सचे पैसे कमी करा. नाही, रिसीट नाही दिली तरी चालेल. साहेब, आम्ही तसा नाही करत.
तुम्ही एकदम 3,000चा माल घेतला म्हणून हो म्हटला. 3,640 होतात. 400 रुपये टॅक्सचे कमी करा, मग झाला. हे 3,240. साहेब एक फोन करू का? हो करा की. थँक्यू. कोण मामा बोला काय खरेदी झाली? वा 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 छान. आम्ही निघतोच हा. मुलानो चला रे.